जळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी दीपमाला काळे तर उपमहापौर पदासाठी मनोज चौधरी यांची निवड करण्यात आली आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत दीपमाला काळे आहे। मी त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई काय सांगणार, महापौर पदासाठी या ठिकाणी आपली निवड करण्यात आली आहे, सस्पेन्स संपलेला आहे, काय सांगणार आहे? वाटत होता आपला महापौर पदी वर्णी लागेल? नाही तसं म्हणजे सिनियरिटीमध्ये होते त्यामुळे वाटत होतं की कुठेतरी आपल्याला न्याय मिळणार आहे, पण पहिला चान्स मिळाला त्यामुळे आमचे जे पक्षश्रेष्ठी आहे सर्व देवेंद्र भाऊ फडणवीस आहेत, गुलाबराव पाटील आहे मंत्रीजी, गिरीश महाजन, आमचे आमदार राजू मामा भोळे, तसेच मंगेशदादा चव्हाण आणि इथे नितीन भाऊ लड्डा, सर्वे जे चंद्रकांत दादा सोनवणे, सर्व जे आमचे नेते आहेत त्यांनी आमच्यावर जो हा विश्वास पहिल्यांदा दाखवला आहे त्यांच्यामुळे मी सर्वांचे आभारी आहे आणि फार खूप आनंद होत आहे। आगामी काळात शहराचा कायापालट करण्यासाठी कशी भूमिका असणार आहे आपली? आता पहिल्यांदा म्हणजे जेव्हा 2.5 वर्ष गेले आपलं सरकार इथे नव्हतं, त्यामुळे इथे प्रशासन हे राज्य होतं, त्यामुळे लोकांना फार म्हणजे मूलभूत सुविधा ह्या मिळण्यामध्ये फार अडथळे निर्माण होत होते। त्यामुळे मला असं वाटतं की हे फार चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी इथे आता बसणं, पहिल्यांदा 2.5 वर्षानंतर सर्वांना टॅकल करणं हे फार कठीण राहणार आहे। पण जसं मी सांगितलं आम्ही सर्व पक्षीय म्हणजे भाजपाचे सर्व नगरसेवक आणि महायुतीचे सर्व नगरसेवक मिळून इथे टीम वर्क करणार आहोत। जेव्हा एखादं टीम वर्क होतं तेव्हा जळगावचा विकास हे निश्चित होऊ इच्छिते। तरुण आहात आपण, जर विचार केला तर तरुणांचे कुठले कुठले प्रश्न मार्गी लागणार? तरुण आहे म्हणजे यूथसाठी मी स्पोर्ट्समध्ये जसं तुम्हाला सर्व माहिती मला रुची आहे, त्यामुळे माझ्या स्पोर्ट्सच्या फ्रेंडसाठी मला इथे साठी काहीतरी करायचं आहे किंवा रनिंगसाठी आणि ज्या आपल्या बाहेरून ज्या येतात मुली प्रशिक्षणासाठी पोलीस भरतीसाठी त्यांच्यासाठी काही करायचं आहे, महिला सक्षमीकरणासाठी काहीतरी करायचं, भरपूर काही करायचं आहे। अजून सध्या वर्क म्हणजे प्रोसेस जसं येईल तसं सांगायचं आहे। मनोज आता काय सांगणार, अनेक वर्ष सामाजिक कार्य केलं, नगरसेवक होता, आज खऱ्या अर्थाने कामाची पावती मिळाली आहे, उपमहापौरपदी निवड करण्यात येणार आपली, काय सांगा? नमस्कार, मी मनोज सुरेश चौधरी। मी आधी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली देतो आणि आपण जे म्हटलं की निश्चितच ती कामाची पावती मला मिळालेली आहे। मी गेल्या 4 टर्मपासून शिवसेनेकडनं नगरसेवक होतो आणि आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पाटील साहेब असेल, दुसरे नेते आपले गिरीश भाऊ महाजन असतील, आपल्या शहराचे आमदार राजू मामा असतील किंवा आपले सर्व शहराचे ग्रामीणचे सगळे आमदार चंदू असतील, आपले मंगेश दादा असतील, सर्व आमदार भाजप सेनेचे सर्व आमदार, कोणी राहून चुकीने नाव सुटलं असेल त्यांची माफी मागतो आणि निश्चितच गुलाब भाऊनी एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला हे आज मला निश्चित वाटतंय। आगामी काळात काय कायापालट करणार शहराचा, काय सांगणार? आम्ही निश्चितच 2.5 वर्षापासून ताईंनी जसं सांगितलं की प्रशासक होतं म्हणून आम्ही निश्चित काम करू शकलो नाही, पण आम्ही DPDCच्या माध्यमातून गुलाब भाऊ पालकमंत्र्यांच्या निधीतून असेल, आपल्या माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील किंवा आताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, यांनी आम्हाला निश्चितच जळगाव शहरासाठी चांगला निधी उपलब्ध करून दिला आणि आता पुढेही आम्ही चांगल्या पद्धतीने जळगाव शहराचा विकास करू। नक्कीच आगामी काळात जळगाव शहराचा विकास करू अशी ग्वाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ज्या महापौर पदाच्या ज्या उमेदवार आहेत दीपमाला काळे व शिवसेना शिंदे सेनेचे जे उमेदवार आहे मनोज चौधरी यांनी या ठिकाणी दिलेली आहे व महापौर पदासाठी व उपमहापौर पदासाठी त्यांची आज निवड करण्यात आली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।